नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पुढील सुनावणी 20 जानेवारीला. दारिद्र्य रेषेचे निकष निश्चित करण्यासाठी नीती आयोग लवकरच तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार. दहशतवाद आणि छुपयुद्ध यांचा देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीवर परिणाम. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं प्रतिपादन. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काच मिश्रित मांजावरची अंतरिम बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. निवडणूक आयोगानं समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय राखून ठेवला. तुरीच्या भावात घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतातूर. किमान आधारभूत भावानं तूर खरेदी करण्याचे सरकारचे प्रयत्न. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं विजेतेपदासाठी गुजरात समोर ठेवलं 311 धावांचं आव्हान. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. देशातील 5 राज्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे 1 फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. जनहित याचिकेला आधार देणारी कागदपत्र तसंच कायदेशीर तरतुदी सादर करावीत असे निर्देश सरन्यायाधीश JS खेर आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या पीठानं आज वकिलांना दिले. तसंच कुठल्या तरतुदींचं उल्लंघन झालं आहे हेही स्पष्ट करावं असंही न्यायालयानं सांगितलं. या जनहित याचिकेवरील पुढील सुनावणी आता 20 जानेवारीला होणार आहे. दारिद्र्य रेषेचे निकष निश्चित करण्यासाठी नीती आयोग लवकरच तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार आहे असं आज आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. दारिद्र्य रेषेच्या निकषासंबंधी राज्यांमध्येही सुसूत्रता नाही. आतापर्यंत यासाठी सरकारनं तज्ज्ञांची समिती कधीच नियुक्त केली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीची पहिली बैठक झाली. त्याचवेळी दारिद्र्य निर्मूलनासाठी आयोगानं धडक कृती कार्यक्रम हाती घेण्याचं आवाहन मोदी यांनी केलं होतं. सध्या दारिद्र्य रेषेचे निकष सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीनं निश्चित केले आहेत. यानुसार शहरी भागात जर एखादी व्यक्ती ₹33.33 आणि ग्रामीण भागात ₹27.20 दररोज खर्च करू शकत असेल तर अशी व्यक्ती गरीब म्हणता येणार नाही. या निकषानुसार देशातील फक्त 22% जनता गरीब वर्गात अर्थात दारिद्र्य रेषेखाली येते. आता तज्ज्ञांची समिती अभ्यास करून नवे निकष. दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीवर परिणाम होत आहे असं लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रावत यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या व्हिडिओवर आपले विचार मांडले. लष्कर मुख्यालय आणि प्रादेशिक मुख्यालयात सूचना आणि तक्रार पेटी ठेवण्यात येणार असून या पेटीत तक्रार टाकल्यास त्या तक्रारी दूर केल्या जातील असं रावत यांनी स्पष्ट केलं. सैन्य दलातल्या कोणाचीही काही तक्रार असेल तर ते थेट मला सांगू शकतात असे रावत म्हणाले. सीमेवरील आव्हानं देशासमोर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काच मिश्रित मांजावरची अंतरिम बंदी उठवायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. या मांजावर काचेच्या चुऱ्याचं आवरण असल्यानं तो घातक असल्याचं सांगत राष्ट्रीय हरित लवादानं त्यावर देशव्यापी बंदी घातली होती. गुजरातमधल्या मांजा व्यापाऱ्यांना त्यातून सवलत हवी असेल तर त्यांनी हरित लवादाकडे दाद मागावी असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी विशेष न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योजक नवीन जिंदल, माजी कोळसा खाण राज्यमंत्री दाष्टी नारायणराव आणि इतरांविरोधात अंतिम अहवाल आज सादर केला. या अहवालामध्ये प्रकरणात तपासलेल्या सर्व साक्षीदारांची सूची आणि त्यांनी दिलेल्या माहितीचा समावेश आहे. या प्रकरणाच्या सुनावणीविषयी नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायमूर्ती भारत पराशर यांनी अहवाल सादर करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली होती आणि 23 जानेवारीपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. उत्तर भारतातल्या केन आणि बेतवा या नद्यांच्या जोडणीला तज्ज्ञांकडून परवानगी मिळाली असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत आणि नदी विकास मंत्री उमा भारती यांनी दिली आहे. केंद्रीय आदिवासी कामकाज मंत्रालयानं देखील या नदीजोड प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवलाय. या प्रकल्पामध्ये केन नदीचं अतिरिक्त पाणी कॉन्क्रीट कालव्यातून बेतवा खोऱ्याकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे अवर्षण प्रवण अशा बुंदेलखंड भागात सिंचनाची सोय होऊ शकेल. या 221 किलोमीटर लांबीच्या कालव्यामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांना पिण्याचं पाणी मिळण्याबरोबरच वीज निर्मितीही करता येणार आहे.
निवडणूक आयोगानं आज समाजवादी पक्षाच्या सायकल या निवडणूक चिन्हावरील निकाल राखून ठेवला। या मुद्द्यावर येत्या सोमवारी निकाल होण्याची शक्यता आहे। 17 तारखेला उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी होणार असल्यानं त्यापूर्वी चिन्हाबाबत निकाल लागणं अपेक्षित आहे। सायकल चिन्हावर दावा सांगणाऱ्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी आज निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडली। पक्षामध्ये फूट पडल्यानंतर मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील गटांनी सायकलच्या चिन्हावर दावा सांगत आयोगाकडे धाव घेतली होती। दोन्ही गटांनी या संदर्भातली कागदपत्रही आयोगाला सादर केली। पक्षाचे खासदार, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक व्यक्तींचा पाठिंबा असलेल्या गटाचं पारडं याबाबतीत जड मानलं जात आहे। दरम्यान समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अशोक प्रधान यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। रेल्वे अंदाजपत्रक यावर्षी प्रथमच स्वतंत्र न मांडता त्याचा मुख्य अर्थसंकल्पात समावेश करण्यात येणार आहे। रेल्वे प्रवाशांसाठी पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं असून त्या दृष्टीनं प्रवाशांच्या अपेक्षा रेल्वे मंत्रालयानं जाणून घेतल्या आहेत। परकीय थेट गुंतवणुकीतून रेल्वेचे अनेक प्रकल्प उभे करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत। यानुसार मुंबई अहमदाबाद मार्गावर अतिवेगवान गाडी धावण्यासाठी प्रकल्प योजना आधीच तयार करण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी जपान 97,636 कोटींची गुंतवणूक करणार असून यासंबंधी करारही उभय देशात झाला आहे। देशभरातील 400 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं कामही करण्यात येणार आहे। 9 राज्यांमध्ये रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी 24,000 कोटींची योजना तयार करण्यात आली आहे। त्याचबरोबर रेल्वेनं पर्यावरणपूरक हरित इंधनाला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेमधील जैव शौचालय कार्यक्रमाचा देशभर विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वतीनं देण्यात आली। हिवाळ्यातल्या सुगीच्या हंगामामध्ये देशभरातल्या निरनिराळ्या प्रांतातील सांस्कृतिक परंपरांनुसार विविध सण आणि उत्सव साजरे व्हायला सुरुवात झाली आहे। यात महाराष्ट्रात आज भोगी साजरी होते। मकर संक्रांतीचा हा आदला दिवस असून या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी आणि भोगीची मिश्र भाजी असे कृषी संस्कृतीचा सन्मान करणारे विशेष खाद्यपदार्थ तयार करण्याची परंपरा आहे। पंजाबमध्ये आजचा दिवस लोहडी म्हणून साजरा केला जातो। यासाठी रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती मोठा जनसमुदाय एकत्र येतो। ऊस, भुईमूग, रेवडी यासह विविध खाद्यपदार्थ खाऊन पारंपरिक लोकगीतं गायली जातात। दक्षिण भारतात समृद्धीकरता सूर्यदेवता आणि कृषी देवता यांची प्रार्थना करण्यासाठी पोंगल हा सण साजरा करतात। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशातील जनतेला या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मकर संक्रांत आता काही तासांवर येऊन ठेपली असून नागपुरातील बाजार पतंगांनी सजले आहेत। मकर संक्रांतीच्या वेळी पतंगबाजीला उधाण येत असल्यानं पतंग आणि मांज्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते। पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या 4 तार, 6 तार, 9 तार, 12 तार तसंच बरेली या मांज्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालेली दिसते। यंदा 1 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत किमतीचे पतंग बाजारात दिसून येत आहेत। यामध्ये स्पायडरमॅन, बॅटमॅन, छोटा भीम, अँग्री बर्ड तसंच विविध चित्रपट आणि अभिनेते यांची चित्र असलेल्या विविध आकारातील पतंगांचा समावेश आहे। नागपूरमध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी आहे। या मांजामुळे पशुपक्ष्यांसह अनेकांचे जीव धोक्यात येत असल्यानं हा मांजा वापरू नये असं आवाहन युवा चेतना मंचाच्या वतीनं करण्यात आलं आहे। नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेवून असून याबाबत कडक कारवाई करण्यात येत आहे। जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्णपणे बदलली असून पर्यटनाला अनुकूल वातावरण राज्यात तयार झालं आहे, अशी माहिती काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद शाह यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली। राज्यात झालेल्या दहशतवादी कारवायांमुळे 4 ते 5 लाख पर्यटकांची संख्या घटली आहे। मात्र आता परिस्थिती सुधारली असल्यामुळे आणि सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळे पर्यटकांनी निसर्गाचं वरदान असलेल्या या राज्याला भेट देण्याचं आवाहन शाह यांनी यावेळी केलं। जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागानं मुंबईच्या विविध सहल आयोजकांनाही राज्याच्या भेटीवर नेलं आणि राज्यात सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण असल्याची ग्वाही दिली, असं महमूद शाह यांनी यावेळी सांगितलं। या पत्रकार परिषदेला दूरचित्रवाणी अभिनेते इम्रान खान उपस्थित होते। शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारं खरीपातलं पीक म्हणजे तूर। मात्र तुरीच्या पिकाच्या भावात शेतकऱ्यांना तोट्याला सामोरं जावं लागणार असं चित्र सध्या तरी दिसतंय।
गेल्या वर्षी तुरीला घाऊक बाजारात 15,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. म्हणून यावर्षी देशभरातल्या शेतकऱ्यांनी तूर लागवडीवर भर दिला. त्याचं फलित म्हणून यंदा तुरीचं 40 लाख टन एवढं विक्रमी उत्पादन येण्याची शक्यता आहे असं मत तज्ज्ञ मंडळींकडून वर्तवलं जात आहे. सरकारतर्फे तुरीची बोनस किमान आधारभूत किंमत 5,050 रुपये ठरवण्यात आली आहे. या भावाने केंद्र आणि राज्य सरकारही तुरीची खरेदी करत आहे. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतींहून कमी दरानं व्यापाऱ्याला तूर विकावी लागते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही हमीभाव मिळेल या आशेवर केलेला भरमसाठ उत्पादन खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवरती पडलाय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कर्नाटक ही तुरीची देशातली मोठी बाजारपेठ मानली जाते. केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या बोनससह आधारभूत किमतीवर कर्नाटक सरकारनं 450 रुपये बोनस दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची तूर कर्नाटक सरकार 5,500 रुपये भावानं विकत घेत आहे. देशात तुरीचं विक्रमी उत्पन्न अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही घाऊक बाजारात तुरीचे भाव घसरत चाललेत. राज्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ललित शहा यांनी दूरदर्शनला यासंदर्भात माहिती दिली. तुरीच्या बाबतीमध्ये आमच्याकडे लातूरला सध्या जवळपास 15,000 क्विंटलची आवक आहे आणि भाव सध्या आमच्याकडे खालीमध्ये 4400, वरमध्ये 4800, ॲव्हरेज साधारणतः 4700 रुपयाच्या भावात व्यापार होता. आणि गव्हर्नमेंटनी जी शेतकऱ्याकडनं MSP जी ठरवून दिलेला आहे 5,050 रुपये, त्या 5,050 मध्ये शेतकरी पुष्कळ त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची क्वालिटी गव्हर्नमेंटचे जे नाफेड आणि त्यांची एजन्सीज घेतात त्या क्वालिटीमध्ये जो माल बसत नाही. म्हणजे नाफेड हे फक्त FAQ क्वालिटीचाच माल घेते. FAQ क्वालिटी म्हणजे थोडं जास्त मॉइश्चर असेल किंवा तुरीमध्ये कचरा गाडी असेल किंवा एखादं 2% डेडसीड असेल तर ते तसला माल ते घेतच नाही. मग शेतकऱ्याला पर्यायानं तो माल बाजारातच विकायला आणावा लागतो. ना गव्हर्नमेंट घेणार नाही 5,050 मध्ये. मग बाजारात आणल्याशिवाय शेतकऱ्याला पैसे मिळणार कुठून? म्हणून शेतकरी मग बाजारात आल्यानंतर तो माल 4700, 4800, 4600 या भावानं विकतो आणि विकल्यानंतर तो त्याला पट्टी मिळाल्यानंतर त्याचा बाकीचा संसार आणि व्यवहार चालतो. याच्यासाठी गव्हर्नमेंटला जर सरकारला जर शेतकऱ्याला योग्य भाव द्यायचे असतील तर FAQची अट त्यांनी काढून टाकावी. सरसकट जो माल शेतकऱ्यांचा येईल तो माल त्यांनी 5,050 रुपयात घ्यावा आणि FAQ कंडिशन डिलीट करावी, तरच शेतकऱ्यांना काहीतरी भाव मिळतील. तसेच कर्नाटकाने 450 रुपये पर क्विंटल तुरीवर शेतकऱ्याला बोनस जाहीर केला आहे. तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा 450 रुपये पर क्विंटल शेतकऱ्याला बोनस जाहीर करावा, जेणेकरून शेतकऱ्याला 55 रुपयाचे भाव मिळतील. म्हणजे निदान त्याने शेतात केलेला खर्च तरी त्याच्या पदरात पडेल. अन्यथा पुढच्या वर्षी पुन्हा तुरीची पुरी पेरच करणार नाही आणि तुरीचं क्रॉप पुढच्या वर्षी पुन्हा एकदम ड्रास्टिकली कमी होऊन जाईल. याच्यासाठी माझी विनंती आहे गव्हर्नमेंटला की त्यांनी एक बोनस 450चा जाहीर करावा आणि FAQ कंडिशन आहे ती FAQ कंडिशन त्यांनी काढून टाकावी, जेणेकरून शेतकऱ्याला अडचण होणार नाही आणि योग्य भाव शेतकऱ्यांना मिळेल. वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे ब्लू बेल्ट टेक्नॉलॉजीज नॅव्हिओ रोबोटिक्स सिस्टम वापरून देशात पहिल्यांदाच रोबोटिक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. पुण्याच्या लोकमान्य रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेविषयी आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. या तंत्रज्ञानाचा लाभ तरुण रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार आहे असं यावेळी डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी सांगितलं. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून फक्त दुखापत झालेला भागच बदलता येणार आहे. त्यामुळे इतर सांध्यांना आणि अवयवांना धक्का लागणार नाही, तसंच संपूर्ण सांधा बदलण्याची आवश्यकता असणार नाही असं डॉक्टर वैद्य यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं. मराठी उद्योजकांसाठी बनलेल्या सॅटर्डे क्लबचा 8वा आंतरराष्ट्रीय समारंभ आज ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. शेती आणि पूरक व्यवसायावर काडसिद्धेश्वर स्वामी तर जाहिरात व्यवसायात प्रगती यावर विख्यात जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्योग व्यवसायात प्रगती साधलेल्या 50 उद्योजकांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशविदेशातले 1100 उद्योजक यावेळी उपस्थित होते. उद्या मुंबईत आणखी एक दिवसीय अधिवेशन असणार आहे.
पर्यावरणातील प्रत्येक जीवाचा या निसर्गामध्ये वाटा आहे. निसर्गाचा पुनर्वापर करून तो वाटा परत देण्याचं काम करणं गरजेचं आहे, अन्यथा पुढील पिढीचं भवितव्य धोक्यात येईल, असं ज्येष्ठ निसर्गप्रेमी इंदवी तुळपोळे यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथं पर्यावरणीय कार्यकर्ता संमेलनाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. या संमेलनात पर्यावरण विषयक विविध विषयांवरील चर्चासत्र, निसर्ग सहल तसंच कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या संमेलनात राज्यातील नामवंत पर्यावरण तज्ज्ञ तसंच युवक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या बहुतेक जलाशयांवर सध्या हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी झालेली दिसून येते. तापी नदीवरील हतनूर धरणाच्या जलाशयावर सुमारे 300 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. हे पक्षी चीन, नेपाळ, पाकिस्तान, बलुचिस्तान आणि सायबेरियातून हिवाळ्यादरम्यान स्थलांतरित होतात. काही पक्षी तर 5000 किलोमीटरचा प्रवास करून इथे येतात. या पक्ष्यांमध्ये व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, मोर, शराटी, काळा शराटी, राजहंस, वारकरी, तलवार बदक, शेंडी बदक, तुतवार तसंच अनेक प्रकारचे कर्कोचे आणि शिकारी पक्ष्यांचाही समावेश असतो. हतनूर धरणाच्या जलसाठ्यावर मुबलक अन्न आणि सुरक्षा मिळत असल्यानं दरवर्षी इथं येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या वाढते आहे. पक्षी मित्र आणि अभ्यासकांसाठी ही पक्षी निरीक्षणाची पर्वणीच असते. दरवर्षी वनविभाग आणि स्थानिक पक्षीमित्र संघटनांमार्फत पक्षी गणनाही केली जाते. या गणनेत दरवर्षी नवीन प्रजातींची नोंद होत आहे. हतनूर धरण परिसरातील पक्ष्यांची संख्या आणि इथली जैवविविधता लक्षात घेऊन हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करावं अशी पक्षीमित्रांची मागणी आहे. मुंबईतल्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत आज डिस्नेलँड अवतरलं आहे. या उद्यानात 22वे फुलं, फळं, झाडं आणि भाज्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून 15 जानेवारीपर्यंत हे सुरू राहील. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे फुलांची आणि हिरवळीची सजावट करून डिस्नेलँडच्या धर्तीवर वेगवेगळ्या कार्टून्सच्या प्रतिकृती इथं तयार केल्या आहेत. तसंच कुंड्यांमध्ये वाढवलेली फळझाडं, फळभाज्या, मोसमी फुलझाडं, औषधी आणि सुगंधी वनस्पती आकर्षक पद्धतीनं मांडण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यंदाच्या प्रदर्शनातून बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देण्यात आला आहे, असं उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितलं. पुण्यात काल 15व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला. अभिनेते मोहन आगाशे यांनी या महोत्सवाचं दीपप्रज्वलन केलं. ज्येष्ठ अभिनेत्री सीमादेव आणि अपर्णा सेन यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर उस्ताद झाकीर हुसेन यांना SD बर्मन पुरस्कार प्रदान करण्यात आला. येत्या 19 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात देशाविदेशातल्या 90पेक्षा जास्त चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. यात मराठी भाषा विभागातल्या 8 चित्रपटांचा समावेश आहे. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या पिफ बाजार या उपक्रमाद्वारे तरुणांना चित्रपट उद्योगाबद्दलची माहिती मिळू शकणार आहे. इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सवाला 16 जानेवारीपासून नवी दिल्लीत प्रारंभ होणार आहे. 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आलेल्या इंडियन पॅनोरमा विभागातील सर्व चित्रपटांचं प्रदर्शन यामध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयामार्फत आयोजित या महोत्सवात 26 फीचर फिल्म्स आणि 21 नॉन फीचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते होणार असून यावेळी मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल, दिग्दर्शक अक्षय सिंग आणि बोबो खुर्जेम हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी बोबो यांच्या हमा सावित्री या माहितीपटाचं तर अक्षय सिंग यांच्या पिंकी ब्युटी पार्लर या फीचर फिल्मचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. पुण्याचे माजी महापौर आणि माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचं आज सकाळी पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. ॲडव्होकेट छाजेड हे काँग्रेसमधले निष्ठावंत नेते होते. काँग्रेस पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि अफाट लोकसंग्रहामुळे ते 5 वेळा महापालिकेवर निवडून आले होते. सभागृह नेता म्हणूनही त्यांनी महापालिकेत आपला ठसा उमटवला होता. 1999 साली विधानसभा निवडणुकीत बोपोडी इथून ते विजयी झाले होते. आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं. छाजेड यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी बोपोडी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
इंदोर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवसाअखेर गुजरात संघानं दुसऱ्या डावात बिनबाद 47 धावा केल्या. मुंबईनं गुजरातपुढे विजयासाठी 312 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज मुंबईचा दुसरा डाव सर्व बाद 411 धावांवर आटोपला. 91 धावा करणाऱ्या अभिषेक नायरचं शतक 9 धावांनी हुकलं. 82 धावा करणारा श्रेयस अय्यर, 69 धावांची खेळी करणारा आदित्य तरे तसंच 44 धावा करणारा पृथ्वी शॉ आणि 49 धावांची खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवमुळे मुंबईचा संघ 411 धावांची मजल मारू शकला. गुजरात संघानं पहिल्या डावात मुंबईवर 100 धावांची आघाडी घेतली होती. उद्या सामनाचा शेवटचा दिवस असून कुठला संघ बाजी मारणार याकडे क्रिकेट शौकीनांचं लक्ष लागलं आहे. आता जाणून घेऊयात हवामान. देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून दिल्ली परिसरातल्या दाट धुक्यामुळे रेल्वे आणि विमान सेवेवर परिणाम झाला. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेशासहित अनेक ठिकाणी आलेल्या पर्यटकांना अतिहिमवृष्टीमुळे अडचणींचा सामना करावा लागतोय. मसुरी, नैनिताल आणि हरिद्वारमध्ये तापमान शून्याच्या खाली गेलंय, तर गुलमर्गमध्ये मात्र हिमवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येतोय. जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे बंद झालेले रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. राज्यातही थंडीचा कडाका जाणवतोय. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट होती. गोंदिया इथं 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 तर किमान 14 अंश सेल्सिअस. नागपूर 25.7, पुणे 27.9, औरंगाबाद 26.8, नाशिक 26.7, कोल्हापूर 29.15, रत्नागिरी 29.15, सोलापूर 30.12 आणि अमरावती कमाल 24 तर किमान 8 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पुढील सुनावणी 20 जानेवारीला. दारिद्र्य रेषेचे निकष निश्चित करण्यासाठी नीती आयोग लवकरच तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार. दहशतवाद आणि छुपयुद्ध यांचा देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीवर परिणाम. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं प्रतिपादन. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काच मिश्रित मांजावरची अंतरिम बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि निवडणूक आयोगानं समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय राखून ठेवला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नवी मुंबई बाजार समितीतलं संचालक मंडळ बरखास्त करून 2 वर्ष झाली. आता हे मंडळ कायमस्वरूपी बरखास्त करून समितीचा कारभार सचिव दर्जाच्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पणन विभागाला देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पणन खात्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांवर तसंच सहकार क्षेत्र आणि महसूल उत्पन्नावर होणाऱ्या परिणामाविषयी चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार विजय गायकवाड यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.